जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना। बघा, आता राज्यभरातील नव्हे तर देशभरातील तमाम 9 कोटी शेतकऱ्यांची लक्ष पीएम किसान योजनेच्या आणि नमो पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याकडे लागलेलं आहे। तर आता 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यापूर्वी एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात, अनेक प्रॉब्लेम येतात। त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आता केंद्र सरकारने एक नवीन पाऊल टाकलेलं आहे, नवीन पाऊल उचललेलं आहे। त्या संदर्भातले आता नवीन काय त्यांनी केलेलं आहे योजना, ते आपण नवा निर्णय घेतलेला आहे, ते आपण आता यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग आता लगेच मी तुम्हाला या संदर्भात माहिती सांगतो। बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हे 2 केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारची एक योजना आहे। पीएम किसान योजना केंद्राची आहे, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राज्य सरकारची आहे, जे शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली आहे। या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक तालुक्यानुसार 355 नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो। तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झालेला आहे। यामुळे स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाती आधार संलग्न करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, मयत लाभार्थ्यांच्या वारसाची दाव्याने नोंद करणे याबाबतच्या सर्व प्रक्रिया आता या नोडल अधिकाऱ्यांच्या मार्फत केल्या जाणार आहेत। अशा ज्या काही समस्या असतात त्या समस्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो, पैसे मिळत नाहीत। यामुळे केंद्र सरकार सुद्धा अडचणीत आहे किंवा त्यांना टेन्शन आहे शेतकऱ्यांच्या बाबत की शेतकऱ्यांना अशा समस्या निर्माण होत आहेत, आपण त्या समस्या सोडवू शकत नाही। त्यामुळे आता त्यावरती केंद्र सरकारने हा तोडगा काढलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेसंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही प्रॉब्लेम आहेत, जेणेकरून त्यांना पैसे मिळत नाहीत त्यांच्या अकाउंटवरती, त्या समस्या सोडवण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यामध्ये एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे। ते नोडल अधिकारी आता शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या काय समस्या असतील त्या समस्या सगळ्या सोडवणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल, योग्य शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल, पैसे कसे मिळतील या संदर्भात पूर्णपणे कार्यवाही करणार आहेत। अशा संदर्भातला नोडल अधिकारीची नेमणूक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आता घेतलेला आहे। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसे क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता लवकरच या संदर्भातली तालुका स्तरावर प्रत्येक एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे पीएम किसान योजनेसाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी। अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार आहे। आता ह्याची भरती ज्यावेळेस कधी सुरू होईल त्या संदर्भातला व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत बनवून पोहोचवू। त्यामुळे त्याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल, मिळावी असे वाटत असेल तर कृपया तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि लगेच असे सर्व व्हिडिओ तुमच्या फायद्याचे महत्त्वाचे व्हिडिओ, योजनांचे पैशाचे व्हिडिओ बनवले की तुमच्यापर्यंत ते पोहोचत राहतील। त्यामुळे आपल्या चॅनलची बेल आयकॉनची घंटी दाबा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा निर्णय कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद। तोपर्यंत आपला चॅनल पाहत राहा, चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।